हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या एका शेतावरती शेती बघायला, कारण मी हा वाला शेत अजून बघितला नव्हता. दुसरे ते बघितले होते. सो लेट्स सी. आम्ही इकडे आता ह्याला काय बोलतात? काय? आमच्या इथे यसकार बोलतात त्याला. तेच बोलतात. ते खोलायचा प्रयत्न करतो इथे. पेर कुठं लागते ना. वाव तर काय खराब. इथून छान नदी पण आहे ज्याचा आवाज येतोय. नदी थोडीशी जवळ पाहिजे होती, मग अजून छान वाटलं असतं. पप्पा ते खूप टाईट बांधून गेलेत. आत्ताच जस्ट गेले ते आम्हाला भेटले. अशा प्रकारे फायनली खूप वेळाने चल काय फायनली सुटलेलं आहे. खालतून जा. खूपच उंच आहे. वाव, एक छोटीशी झोपडी. बस. आणि या झोपडीत छान शांत बसून नजारा किती छान आहे. वाव यार, बघा. तू स्वतःला पण घे. किती छान झोपडी आहे इथे बसायला. इथे छान बसू शकतो. हे काढणार आहेत पप्पा. 0.5 मध्ये टाक. काढणार आहे तो हे. का नाही काढायची पप्पा? आणि जर काढली तर ह्याला आपण थोडस अजून रिनोव्हेट करू, छान करू आणि थोडीशी मोठी करूयात. ओके. आता हे हळदीचं आहे ना झाड. गोंड्याचं फूल. हे बघ, ह्याने बबल हे करता येतं का तुला? कुठं? ह्याने बबल करता येतं. हो. हे असं आम्ही लहानपणी करायचो. पेरूचं झाड, पण त्याला पेरू एक पण नाही आहे. पप्पाने नेले सगळे. आहे सगळे नेले. करंदा दिसतोय मला, बघतो एक. हा बघ करंदा. करंदा पेरूच्या झाडावरती नाही, ते वेल गेले त्याच्यावरती म्हणून तसं दिसतंय ते. आणि इकडे काय बघूयात. इकडे सगळी शेती आहे भाताची. किती छान आहे बघा. बांधावर कोणती झाड आहेत ती? बांधावर तुरीची झाड आहेत. हो. मला ओळखता तर येत आहे. नाही, पेरू पाहिजे होता ना एक दोन काढायला. राहिला असलं तर एखादं नजरेतून त्यांनी काढले सगळे. हा रात्या पेरू आहे, म्हणजे आम्ही ह्या पेरूचे पेरू खाल्लेले आहेत. लाल पेरू आहे. लाल पेरू, त्यालाच रात्या पेरू बोलतात. छान असा गोंड्याचं फूल. इथे हळकुंडाचं झाड आहे. आणि ही अशी छोटीशी झोपडी ज्यात छान मला आता इथे बसावं वाटतंय. हे तिथे बघ, रेड कलरचं हे पण आहे, जास्वंद.
ह्याला पेरू काय मिळालेला नाहीये. त्याला वाटलं की पप्पाने चुकून एखादा पेरू सोडला असेल तर. चल जायचं. नाही, छान वाटतं इथे बसायला. वारा असता तर अजून छान वाटलं असतं. धरण दाखवत होतो तुला. कुठं? नदी. हा, आम्ही अजून थोडं पुढे चाललोय. सँडीवाला अजून काय काय दाखवायला नेतोय. इथून पाण्याची ओव्हर असते तर किती मस्त वाटलं असतं. कुठे? चालेल ना. चिखलातून का जातोय? तुला कुठला नाही होता. साप आला मग. हे खेकडा आहे काय? पुढे हे तर खालती असेल, असू शकतो. म्हणजे ते बबल्स येतात ना. हात दे. तू पण पडशील आणि मला पण पडशील. कुठं चाललं आपण? काय माहिती काय दाखवायला नेतोय. हे बघा इथे वाल लावलेला आहे. चंडी थांब. आता मी कुठे आहे आणि हा कुठे आहे बघा. एवढा लांब टाकून गेलाय मला. सोबत चालायचं तर मला सारखं असं वाटतं की बाजूला माझ्या साप वगैरे आहे, कारण ते असं हालचाल होते काहीतरी. का? चल मग परत. किती सुंदर वातावरण आहे. खूप जास्त अजून वारा असता ना छान वाटलं असतं. चल परत चाललंय गाईस. काय माहिती इथपर्यंत कशाला आणलेलं. चिखल आहे. असं वाटतं की इथे काहीतरी साप आहे. हालचाल होती काहीतरी. मॅन वर्सेस वाईल्ड. बस पाय फक्त घाण नाही झाला पाहिजे. नदीत जाताना पाय घाण होतील. तू कुठल्या कॉन्फिडन्सने ते प्राडा घालून येतोस रे? ते कुठल्या कॉन्फिडन्सने प्राडा घालून येतोस शेतांमध्ये? प्राडा ब्रँड आहे आपला. प्राडाच लागते आपल्याला कुठं पण जाऊ दे. थांब आता मी इथून कशी काय येऊ? पाण्यात ना नाही, मी इथे उडी टाकणार आहे. फक्त तिथे इथे उभा राहा ना. फक्त हात म्हणजे पकडायला तुला, नाही तर बॅलन्स जाऊन कोसळेल खालती. बस नाही ते ह्याच्यावर मारते. दाखव भात का असतो. ए भात सगळ्यांना माहिती असेल. काय बात करतोय मग? शी पॅन्ट खराब झाली माझी. कशाला चिखलामध्ये घेऊन गेले ना काय माहिती. आता आम्ही नदी बघायला चाललोय, कारण इथनं जवळच नदी आहे. तर सँडी आता मला नदीवरती नेतोय. हे बघा आम्ही कुठे आलोय, नदीवरती. वाव,
हे किती सुंदर आहे. आमच्या गावातल्या नदीजवळ आलोय गाईस आम्ही. वाव किती छान आहे. किती सुंदर नदी आहे. नदी म्हणजे जे पाणी वाहत आहे ते दिसत आहे. सँडी तर खतरो के खिलाडी सारखं वागतो. सँडी बघा. आणि हा आता पडला तर नाही. सक्सेसफुली चढलेला आहे वरती. आणि अशा प्रकारे आमची रोड ट्रिप शेत ट्रिप संपलेली. हे बघा तर आता आज आमच्या तुळशीचं लग्न आहे आणि आता आम्ही त्याचंच प्रिपरेशन करत आहोत. सो मला वाटलं की मी व्लॉग करावं. बरं, मागचा जो व्हिडिओ तुम्ही आता बघितला असेल की जो आम्ही शेतावरती गेलो होतो तो कालचा होता आणि आज डिफरंट दिवस आहे. अय्यो, ऑन कॅमेराच हे व्हायचं होतं. टिकली कशी दिसते यार आता टिकलीमध्ये, विदाऊट टिकली. ओके, कॉमेडी सीन झालं, कॉमेडी. हां, तर आता जे पण प्रिपरेशन करणार होतं सध्या तर मी तुळस, आता सध्या तरी मी तुळस साफ करायला चालली. ओके, तर मी आता इथे कॅमेरा सेट करते. ॲक्च्युली हिला असं पूर्ण धुवायला पाहिजे होतं, पण आता ती वेळ नाही आहे, नाहीतर खूप चिखल होईल इकडे, म्हणून नुसतं पुसून काढते. हे पुसून धुवून बोलणार होती, पुसून झालेलं आहे आणि आता रांगोळी काढणार आहे. ठीक आहे, लेट मी चूज माय कलर्स. आमच्याकडे कलर्स खूप आहेत. हे काय मी दुकानवाली आहे की? हे आमच्याकडे असे असे कलर्स आहेत. काय काढणार आहे हे कधीच आयडिया मला नसते रांगोळीची. मी तर ऑन दी स्पॉट काहीही काढून देते. सो व्हाईट कलर, आता इथे मी ऑरेंज काढलंय म्हणून मी ऑरेंज कलरचाच तिथे मॅच करायला घेते. ऑरेंज कलर, त्याच्यानंतर ऑरेंजमध्ये मल्टिपल शेड्स आहेत म्हणून हे कलर्स घेते. म्हणजे मला त्याच्या कॉम्बिनेशन्समध्ये मी काहीतरी तिथे काढते खालती. ठीक आहे, आणि मला एक सेंटरला कलर लागेल जो की हा तुळशीच्या पुढे वेगळी रांगोळी काढणार आहे, तर ती नंतर काढू. फर्स्ट इथे वरती काढते. ओके, रांगोळी काढल्यानंतर कळतंय की माझा कॅमेरा अँगल खूप खराब होता, कारण रांगोळी दिसत नव्हती. आय गेस मीच जास्त दिसत होती. मला चेहरा इतका ऑइली का दिसतोय, आता बरोबर दिसतोय. एनिवेज, लेट मी शो यू माय रंगोली. अशी विदाऊट एनी स्केल, एनी इन्स्ट्रुमेंट मी पूर्ण हँडमेड रंगोली काढलेली आहे. थांबा काहीच, आमच्या घरात खूप जास्त आर्टिस्ट भरलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथे एक भावली बनवली जात आहे. वाईट, थांबा मी अजून एक आर्टिस्ट दाखवते. हे बघा गाईस,
बटरफ्लाय बनवलेला आहे मम्मीने. माझ्या एका ब्लाऊजचा जो बॅक साईड आपले नॉट्स असतात त्याला बटरफ्लाय. सगळे आर्टिस्ट आहेत काही सुद्धा माणसं नाही आहोत. घरात खूप जास्त आर्टिस्ट भरलेले आहेत. संदेशने पण खूप प्रॅक्टिस ठेवली असती तर तो पण एक आर्टिस्टच झाला असता. सगळं घर आमचा आर्टिस्ट लोकांनी भरलेला आहे. आणि आता काय नाही. आता काय करायचं? ती तुळस हलवायची आहे ना. तुळस थोडीशी बाजूला झाली पाहिजे म्हणजे मी त्याच्या सराउंडिंग रांगोळी काढेन. तर आता आमच्या आत्तूने म्हणजे त्रिशाच्या आत्तूने नवरा बनवलेला आहे. आणि त्याच्यावरती आता आम्ही डोळे काढायचे. काय काय काढत होता आपण सांग त्रिशा? डोळे, नाक आणि तोंड. हो आणि केस. आणि केस. टकला नवरा बनवायचा आपण. तिथं स्केच पेनचा तो बॉक्स कुठे गेला ग? आता ब्लॅक कलर आहे तो. ब्लॅक कलर म्हणजे काय असतं सांग पहिले? पांढरा असता. तू सुट्टी घेतलीस ना की डब्बा गुल होतेस. पांढरा असतो कलर त्रिशा. आठव डोळे बंद करून. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमची नवरा नवरी. लिपस्टिक लावली बघ नवरीला बघ. तर आता मी इकडे खालती रांगोळी काढते. लेट मी सेट माय कॅमेरा. आज आमच्या तुळशीच्या लग्नामध्ये परत पाऊस पडलेला आहे आणि जसं की हॉटेलवरची रांगोळी फेल गेली होती तशीच आय गेस ही पण रांगोळी फेल जाणार आहे. लेट मी बाय. हे बघा इथे थोडा पाऊस पडायला लागलाय आणि माझी रांगोळी परत एकदा हॉटेलच्या रांगोळीसारखी फुकट जाणार आहे अशी शक्यता दिसत आहे. तर अशा प्रकारे आम्ही थोडीशी अजून सजावट केलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे दिवे लावलेत आणि थांबा नवरा नवरी पण दाखवते. हे बघा. अरे थांबा. हा नवरा आहे आणि ही नवरी. नवरीचं तोंड नाही दिसत आहे. हा पण दिवा लावायची गरज आहे खरं तर. ठीक आहे. थोडं काळोख येतं चेहऱ्यावर पण. त्रिशा त्रिशा राहू दे नको अभ्यास. ये नवीन कपडे कोणीच नाही घातले. बघा छान सजवलं ना. कसं दिसतंय त्रिशा? जा तिथे बघ तू आणि सांग कसं दिसतंय सगळं. मस्त मस्त दिसतंय ना.
आपण नवरा नवरी कशी बनवली? मस्त बनवली ना? हो. तिथे जाऊ नको, जाऊ इकडे भातशील वगैरे ना, तिथं दिवे आहेत ना, इकडेच राहायचं या बाजूला. हा इकडे राहायचं, आपण इकडे राहायचं, असं इथून बघायचं. तर अशा प्रकारे एक क्विक चेंज आम्ही केलेला आहे. साडी नेसलेली आहे. तर मग आता मग आपणच करूयात. अरे पकडलं ना की लवकर लग्न होतं माहितीये का? अरे अक्षय तर वाटा त्याच्यावरती लावून ठेव. पुढच्या वर्षी आईला बोला. दादा आलाय. मंगलम शुभमंगल सावधान. सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. चिंता करी ही कन्या सगुना वरानुभवरा कवनासी म्यादी. तीच लावायची. ऊस कुठं आहे मग? आतमध्ये दिसतच नाही, तो इकडे ठेवलं असतं. प्रसादाला काय आहे? फराळ आहेत ना त्या पेढे चॉकलेट आहेत, पण मंडळीच नाही ती. झोपले. ना सगळी झोपले. मूर्त नाही, मूर्त आहे ना कालपासून. एकदा एकादशी झाली का एकादशीचे 4 दिवस पुढचे असतं लग्न करायचं. उशीर झाला. पत्रिका नव्हत्या तर तुमचा पण अर्धा आहे त्या दिवसा. बघ किलोच्या मध्ये आहे. आम्हाला विचारते पत्रिका नाही त्या. दुसरी नाही काय. आता अजून एका तुळशीचं लग्न लावतं. पाटावर कोण उभा राहतंय? तू ये. अय्या, अरे चांगलं असतं, त्याचं काय तसं मिनिंग नसतं. बाप्पाच आहे ते. वरद कुठे? ये लवकर. आता झालं एक, आता ये लवकर चल. ए वरद. लगेच रोहिणी नावाला तर काय होतं ग? काय होतं त्रिशा व्हिडिओ मध्ये? त्या ह्या गाण्यामध्ये काय होतं? कोणाचं नाव आहे रोहिणी? इकडे बघून बोलायचं. व्हिडिओ रेकॉर्ड झाला. वाटले सगळे. आपलं गाव आखतच नाही गोला करायला. हे बघ ठोकर झाली यांची.
उलट्या साईडने त्याने पिशवी खोलली हो. नाही तर बरोबर मी त्यामध्ये सगळं सामान घेऊन आलो असतो ना. आता वाट वाट आता कवर आहे. कवर आहे का ना. कसला राग कसला काढते. त्या पेढे असलेलं ते पण वाट ऐक. आणि अशा प्रकारे तुळशीचं लग्न झालेलं आहे. उपस्थिती खूपच कमी होती कारण आता वाजलेले आहेत 10 आणि सगळ्यांचा झोपायचा टाईम आहे. इकडे सगळे खूप लवकर झोपतात त्याच्यामुळे खूप कमी लोक होते. बट एनिवेज आपल्याला सण साजरे तर करायचे असतात, सो आम्ही करून टाकला. आणि आता काय नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. मम्मी हसते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये काय अजून होणार आहे हे मला पण नाही माहिती. जसं मला चान्स भेटतो असे सण वगैरे साजरे करतानाचा व्लॉग करताना तेव्हाच मी व्लॉग करते. अदरवाईज डेली लाईफ तर मी काहीच दाखवू. माझ्या डेली लाईफमध्ये काहीच होत नाही कारण मी फक्त आणि फक्त काम करत असते, जेवत असते, झोपत असते. तर ओके, सो नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे. बाय गाईज.